हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शौर्य हा हर्षवर्धन बरोबर निघून गेला आणि मग ऊर्जा ही एकटीच पायी पायी कोर्टात चालली होती आणि तेवढ्यात एका बाईने तिचा पाठलाग केला आणि मग या बाईने ऊर्जाला आपली कहाणी सांगितली. तिच्या मुलीचा जीव धोक्यात आहे आणि विषारी पाणी प्यायल्यामुळे तिला हे सगळं होतंय आणि ऊर्जाने या बाईची केस घेतलीये. परंतु त्याच वेळेस तेथे चक्क विक्रांत शिर्के आला आणि या ऊर्जामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय, आता मी हिला संपवणार असं म्हणून विक्रांतने चक्क ऊर्जाच्या अंगावर गाडी घातलीये. तिला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केलाय. मग आता ऊर्जा या हल्ल्यातून वाचू शकेल का की विक्रांत तिला गाडीखाली चिरडणार? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही कोर्टात जायला निघालेली असते. आता ऊर्जा मुंबईत राहते, पण मुंबईत रिक्षा टॅक्सी वगैरे काही तिला मिळत नाही. ती पायी पायीच जात असते आणि परत परत घड्याळाकडे पाहते. खूप उशीर झाला आहे, कधी पोहोचणार, काय पोहोचणार? पण तिला कोणतंही वाहन काही मिळत नाही. ती रस्त्याने जात असते, पण तेवढ्यात ऊर्जाला शंका येते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय. ऊर्जा मागे वळून पाहते, परंतु मागे कुणीही नसतं आणि मग ऊर्जा पुन्हा एकदा रस्त्याने चालत असते. पण थोड्याच वेळात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवतं. ऊर्जा खूप घाबरते आणि एका क्षणात मागे वळून पाहते, तर तिच्या मागे एक बाई उभी असते. ऊर्जा खालपासून वरपर्यंत या बाईकडे पाहते आणि ऊर्जाला समजतं की ही चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणारी गरीब बाई आहे आणि ऊर्जा तिच्यावर खूप चिडते आणि तिला जाब विचारते, ताई, ही कोणती पद्धत आहे? तुम्ही माझा पाठलाग का करत होता? ही बाई चक्क ढसाढसा रडू लागते आणि ऊर्जाचे पाय पकडते. ऊर्जा म्हणते, ताई, हे काय करताय तुम्ही? उभ्या राहा. तर ही बाई म्हणते, ताई, तुम्हीच माझ्या मुलीला वाचू शकता. तुम्हीच माझ्या सोनालीचा जीव वाचू शकता. मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमचे पाय पडते. तुम्हीच माझ्या सोनालीला वाचू शकता. ऊर्जा या बाईला उभं करते आणि म्हणते, ताई, प्लीज असं करू नका. तर ही बाई म्हणते, मी खूप मोठ्या संकटात आहे. फक्त तुम्हीच मला आणि माझ्या मुलीला वाचू शकता. नाहीतर माझी मुलगी देवाघरी जाईल. तिला कुणी वाचू शकत नाही. ताई, फक्त तुम्हीच आमची मदत करू शकता. ऊर्जाला काही कळतच नाही. ऊर्जा म्हणते, ताई, तुम्ही शांत व्हा. ऊर्जाला समजतं की ही बाई खूप दुःखात आहे, त्यामुळे माझा पाठलाग करत होती. गरीब बिचारी बाई आहे. ऊर्जा तिला म्हणते, ताई, तुम्ही रडू नका, शांत व्हा. चला, आपण तेथे बसूया. असं म्हणून ऊर्जा या बाईला आपल्याबरोबर घेऊन जाते. तेथे एक चहाची टपरी असते. समोर बाकडे ठेवलेले असतात. ऊर्जा या बाईला बाकड्यावर बसवते आणि या चहावाल्याला म्हणते, दादा, एक ग्लास पाणी द्या. हा माणूस पाणी देतो. मग ऊर्जा या बाईला प्यायला पाणी देते आणि म्हणते, ताई, तुम्ही पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. तोपर्यंत मी चहा सांगते. आणि ऊर्जा या चहावाल्याला 2 कट सांगते. पण ऊर्जा परत येईपर्यंत ही बाई या पाण्याकडे विक्षिप्त नजरेने पाहत असते. हे पाणी पाहून तिला खूप राग येतो. एवढा वेळ रडत असणारी बाईच्या चेहऱ्यावर राग येतो आणि ही बाई रागारागाने हा पाण्याचा ग्लास फेकून देते आणि म्हणते, पाणी नाहीये हे, विष आहे, विष. जे विष माझ्या सोनालीला मिळालंय, त्याच्यामुळेच माझ्या सोनालीचा जीव धोक्यात आलाय. पाणी नाहीये हे, हे पाणी कुणीच प्यायचं नाही. सोनाली, तू हे पाणी प्यायचं नाही. ऊर्जा आणि या चहावाल्याला मोठा धक्काच बसतो. हा चहावाला चिडून म्हणतो, ओ ताई, माझा ग्लास का फेकून दिला हो? ऊर्जा म्हणते, दादा, सॉरी, मी तुमचा ग्लास उचलून देते. ऊर्जा हा पाण्याचा ग्लास या चहावाल्याला आणून देते आणि या बाईला विचारते, ताई, काय झालं? तुम्ही असा पाण्याचा ग्लास का फेकून दिला? पण ही बाई कोठेतरी हरवून गेलेली असते. ती ऊर्जाच्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. ऊर्जा म्हणते, ताई, पण ही बाई काहीच बोलत नाही. आणि मग ऊर्जा या बाईला गदागदा हलवते. तेव्हा कुठे ही बाई भानावर येते. ऊर्जा विचारते, तुम्ही असा पाण्याचा ग्लास का फेकून दिला? तर ही बाई पुन्हा रडू लागते, सॉरी ताई, माफ करा. परंतु हे पाणी नाहीये, हे विष आहे, विष. आणि हे पाणी पाहिल्यावर मला खूप राग येतो, म्हणून मी असं केलं. ऊर्जा म्हणते, ताई, पाणीच होतं ते, विष नव्हतं. आणि पाणी म्हणजे जीवन असतं. तर ही बाई सांगते, ते तुमच्यासाठी, पण आमच्यासाठी पाणी म्हणजे विष. आमच्यासाठी पाणी म्हणजे मृत्यू. आणि माझ्या सोनालीला या पाण्यामुळेच त्रास होतोय. ऊर्जाला काही कळतच नाही, ही बाई काय बोलतीये. ऊर्जा विचारते, ताई, तुम्ही काय बोलताय? मला काही कळतच नाहीये.
मला स्पष्ट सांगा ना. तर ही बाई म्हणते, ताई या पाण्यामुळेच माझ्या सोनालीच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. माझी सोनाली आज बेडवर आहे, मृत्यूशी झुंज देते, फक्त याच पाण्यामुळे. ऊर्जा म्हणते, ताई तुम्ही खाली बसा आणि मला स्पष्टपणे सांगा की तुमच्या सोनालीला काय झालंय आणि पाण्यामुळे तिचा जीव कसा धोक्यात आहे. ही बाई तिच्या पिशवीत असलेली एक पाण्याची बाटली आणि एक फाईल ऊर्जाच्या हातात देते आणि म्हणते, ताई ही पहा पाण्याची बाटली. तुम्हाला असं वाटत असेल की या बाटलीमध्ये पाणी आहे, पण या बाटलीत पाणी नाही आहे ताई. या बाटलीमध्ये विष आहे, विष. आणि हे विष मी माझ्या सोनालीला दिलं, म्हणूनच तिची ही अवस्था झाली आहे. ऊर्जा विचारते, पण या पाण्यात विष कसं आलं? हे तर पाणीच दिसतंय. ताई तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते तुम्ही स्पष्टपणे सांगा, म्हणजे मला कळेल. मला आता काहीच कळत नाहीये की तुमच्या मुलीला पाण्यामुळे का त्रास झाला, हे सगळं कसं झालं. आणि ही बाई सांगते, ताई मी आहे ना झोपडपट्टीत राहते. आमच्या झोपडपट्टीजवळच पाण्याची एक लाईन आहे आणि त्यातूनच आम्ही पाणी पितो आणि ते पाणी पिल्यामुळेच माझ्या सोनालीच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. तुम्ही ती फाईल चेक करा ना, तुम्हाला सगळं समजेल. ऊर्जा ही फाईल उघडते. या फाईलमध्ये सोनालीचे मेडिकल रिपोर्ट्स असतात. हे रिपोर्ट्स पाहून ऊर्जाला समजतं की तिच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. आणि ऊर्जा विचारते, तुमच्या मुलीची अवस्था तर खूपच बिकट आहे. ही बाई सांगते, हो ताई माझ्या मुलीची अवस्था खरंच खूप बिकट आहे. मला तिला पाहूनच खूप त्रास होतोय, म्हणून मी तुमच्याकडे मदत मागायला आली आहे. ही बाई ढसाढसा रडू लागते. ऊर्जा तिला शांत करते आणि म्हणते, ताई रडू नका, जे काय आहे ते मला स्पष्ट सांगा. आणि मग ही बाई ऊर्जाला सगळं खरं खरं सांगते. ताई मी झोपडपट्टीत राहते. आम्ही आमच्या वस्तीजवळून जाणाऱ्या एका नळाच्या पाईपलाईनमधूनच पाणी घेतो आणि आमची संपूर्ण वस्ती तेथूनच पाणी पितं. आणि तेथेच एक केमिकल फॅक्टरीचं विषारी पाणी सोडलं जातं. हे विषारी पाणी त्या पाईपलाईनच्या पाण्यामध्ये मिक्स झालं आहे, म्हणूनच आम्हाला सगळ्यांना या पाण्याचा त्रास होतोय आणि त्यामुळेच माझ्या मुलीला या पाण्यामुळे तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. तिला एवढा त्रास होतोय. ऊर्जाला वाईट वाटतं. ही बाई रडत असते. ऊर्जा या बाईला जागेवर बसायला सांगते आणि या पाण्याकडे पाहते आणि विचारते, ताई या पाण्यामुळे तुमच्या मुलीला त्रास झाला ना, मग हे पाणी तुमच्या वस्तीत कोण सोडतं, ते कुठून येतं. ही बाई सांगते, काय सांगू ताई तुम्हाला, आमच्या वस्तीजवळून एक पाण्याची पाईपलाईन जाते आणि आम्ही झोपडपट्टीत राहत असल्यामुळे आमच्या इथे कोणी कनेक्शन देत नाहीये. तसंही झोपडपट्टीतल्या लोकांना हे राजकारणी, हे श्रीमंत माणसं किडामुंगी समजतात. त्यामुळे आम्ही जगलो काय आणि मेलो काय त्यांना काय फरक पडतो ताई, म्हणून आम्हाला हे पाणी प्यावं लागतं. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ऊर्जा म्हणते, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका. ज्याने कोणी हे केलंय ना त्याला मी सोडणार नाहीये. तुम्ही फक्त मला एवढं सांगा की हे पाणी तुमच्या इथे कोण सोडतं, त्या फॅक्टरीचा मालक कोण आहे आणि त्याची एवढी हिंमत होते तरी कशी. ही बाई सांगते, आता ती मोठी माणसं आहेत ताई, आमच्यासारख्या झोपडपट्टीवाल्यांना कोण महत्त्व देतं. आणि ही बाई गप्प बसते. ऊर्जा म्हणते, ताई तुम्ही मला त्या फॅक्टरीचं नाव सांगा, त्या फॅक्टरीच्या मालकाचं नाव सांगता. तर ही बाई घाबरते आणि काहीच बोलत नाही. ऊर्जा विचारते, काय झालं ताई, तुम्ही शांत का झाला आहात. तर ही बाई सांगते, काय सांगू ताई तुम्हाला, ती मोठी माणसं आहेत आणि माझ्या चाळीतील कुणीही पोलीस कंप्लेंट करत नाही किंवा कुणीही वकिलाकडे जात नाही, केस करत नाही, कारण त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला म्हणजे जीव गेला आणि कुणीही स्वतःचा जीव धोक्यात घालायला तयार नाहीये. त्यामुळे सगळे गप्प असतात. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, ताई असं कसं, पण जसा तुमच्या घरात त्रास झाला तसं बाकीच्या घरातसुद्धा त्रास झाला असेल ना, अनेक लोकांना त्रास होत असेल. ही बाई सांगते, हो ताई, फक्त माझ्या घरातच नाही, माझ्या मुलीलाच नाही, तर ही प्रत्येक दुसऱ्या घराची अवस्था आहे. आमच्या चाळीत प्रत्येक दुसऱ्या घरात कोणाचं तरी पोट खराब आहे, कोणाचं तरी किडन्या खराब झाल्यात, कोणाचं काय म्हणतात ते लिव्हर खराब झालं, कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, कोणाला दुसरे त्रास होत आहे, त्वचा रोग होत आहे. पण तरीसुद्धा सगळे गुपचूप सहन करताय. कोणाचीच हिंमत नाही आहे काही करण्याची, काही बोलण्याची, आणि त्यामुळेच हे सगळं होतं आहे. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, पण असं का. तर ही बाई सांगते, जीवाची भीती. कारण कुणीही त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला तरी तो जीवानिशी जाणार, त्याचा मृत्यू होणार हे ठरलेलंच असतं. त्यामुळे कुणीच काहीच बोलत नाही, सगळे गप्प राहतात. कारण आजारपणाबरोबर माणूस काही काळ जगू शकतो, पण जर मेला तर काय,
त्यामुळे प्रत्येकाला जीवाची भीती वाटते आणि सगळे असं करतात. ताई, आज माझी मुलगी या अवस्थेत आहे म्हणून मी तुमच्याजवळ आली आहे मदत मागायला. परंतु जर माझ्या कुटुंबात असं काही घडलं नसतं तर मी सुद्धा आवाज उठवला नसता, मी सुद्धा गप्प राहिले असते. माणूस हा स्वार्थी असतो. स्वतःबद्दल काही वाईट घडलं तरच मदत मागायला येतो. तसे बाकीचे कुणी मदत मागत नाहीये, काही करत नाहीये, आवाज उठवत नाहीये. पण ताई, मला आवाज उठवायचा आहे. मला माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तुम्ही त्या दिग्विजय शिर्के आणि विक्रांत शिर्केसारख्या माजुड्या लोकांना धडा शिकवला आहे. मग तुम्ही मला सुद्धा न्याय नक्कीच मिळवून द्याल या विश्वासाने मी तुमच्याकडे आली आहे. तिची ही सगळी कहाणी ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ही बाई हात जोडते, पुन्हा रडू लागते. ताई, मला न्याय मिळवून द्याल ना, माझ्यासाठी काहीतरी कराल ना, माझ्या मुलीला वाचवाल ना. मी तुमच्याकडे खूप आशा घेऊन आली आहे ताई. प्लीज माझ्यासाठी काहीतरी करा ताई. ऊर्जा तिला गप्प बसवते. ताई, तुम्ही भीक नाही मागत आहात, तुम्ही न्याय मागताय, न्याय. आणि न्याय हा रडून नाही तर लढून मिळतो, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून ऊर्जा या बाईची फाईल घेते आणि या फाईलमध्ये असलेले सगळे डॉक्युमेंट्स चेक करत असते. ही बाई ऊर्जाकडे पाहत असते. ऊर्जा म्हणते, ताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तुमची ही केस मी हातात घेतली आहे आणि या केसमध्ये जे जे कोणी जबाबदार आहेत, ज्यांच्यामुळे तुमच्या मुलीला आणि सगळ्या लोकांना त्रास झालाय ना, त्यांना मी कायद्याच्या कसाट्यात आणल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वचन आहे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेचं. आणि ऊर्जा एकदम स्वॅगमध्ये ही फाईल खाली ठेवते आणि या फाईलवर हात ठेवते. आता काही झालं तर या फॅक्टरी मालकाला मी शिक्षा देऊन राहणारच असं तिने ठाम ठरवलेलं असतं. असा ठाम निर्धार ऊर्जाने केलेला असतो. दुसरीकडे आमदार शिर्के हा त्याच्या घरी असतो आणि अजूनही गळा चोळत असतो. येथे दुखतंय, तेथे दुखतंय, येथे त्रास होतोय, तेथे त्रास होतोय. आणि आमदार शिर्केला आठवतं की काल रात्री काय घडलं होतं. विक्रांत त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलला. तू एक नंबरचा फेल्युअर आहे, थुकरट इलेक्शन जिंकून काय करशील, आयुष्यात हरलाय तू, मला अरे तुरे बोलला आणि मग माझा गळासुद्धा दाबला. हे सगळं आमदार शिर्केला आठवतं. तेवढ्यात आमदार शिर्केचा सेक्रेटरी पाटोळे तेथे येतो आणि विचारतो, काय झालं साहेब. आमदार शिर्के म्हणतो, आग लागली आग. तर हा पाटोळे संपूर्ण घरभर पाहतो, कोठे आग लागली आहे. आमदार शिर्के म्हणतो, अरे घरात नाही आग लागली आहे, येथे आग लागली येथे. पाटोळेला समजतं आमदार शिर्के टेन्शनमध्ये आहे आणि आमदार शिर्के हा पाटोळेला विचारतो, पाटोळे, जर आपल्या शरीराचा एखादा अवयव सडला तर काय करत असतात. पाटोळे म्हणतो, सडला म्हणजे. तर आमदार शिर्के सांगतो, अहो ते काय म्हणतात, गँग्रीन गँग्रीन. गँग्रीन झालं एखाद्या अवयवाला तर काय करतात. पाटोळे म्हणतो, कारण असं काही झालं साहेब तर तो अवयव काढून फेकून देतात, कारण ते गँग्रीन पुढे वाढू शकतं आणि संपूर्ण शरीरात त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आमदार शिर्के म्हणतो, तेच करायचं आहे. आपल्या शरीराचा एक अवयव असाच काढून फेकायचा आहे. पाटोळेला काही कळत नाही. आमदार शिर्के सांगतो, पाटोळे, खूप दुखतंय, खूप दुखतंय मनात, काय सांगू तुम्हाला. आमदार शिर्के पुन्हा पुन्हा गळा चोळत असतो. पाटोळे विचारतो, साहेब काय झालंय, तुमचा गळा दुखतोय का, तुमचा गळा सडला का. हे ऐकून आमदार शिर्के म्हणतो, अरे अक्कल आहे की नाही, काही काय बोलताय, गळा सडला म्हणजे काय गळा कापून टाकू का, त्याच्याशिवाय कसा जगणार मी. तुम्हाला आहे ना काही कळत नाही, त्या नऱ्याला कॉल लावा. तर पाटोळे विचारतो, नऱ्याला, नऱ्याला कशाला, कोणाची सुपारी द्यायची आहे का. आमदार शिर्के म्हणतो, हो, तुझी सुपारी द्यायची आहे. पाटोळे म्हणतो, साहेब माझी सुपारी, मला का मारताय, मला नका मारू. आमदार शिर्के म्हणतो, एक गप रे, जेवढं सांगितलं तेवढं कर, नऱ्याला फोन लाव. आणि पाटोळे नऱ्याला कॉल लावतो आणि म्हणतो, साहेबांना बोलायचं आहे. तो आमदार शिर्केकडे फोन देतो आणि आमदार शिर्के नऱ्याला काहीतरी सांगतो. आता आमदार शिर्के आधी असं म्हणाला की स्वतःचा अवयव सडल्यावर कापून टाकायचा आहे आणि मग त्यानंतर कोणाला तरी सुपारी देण्यासाठी कॉल केला आहे. याचा अर्थ 99% गॅरंटी आहे की आमदार शिर्के चक्क विक्रांतची सुपारी देतोय, स्वतःच्या पोटच्या मुलाला मारण्याची सुपारी देतोय. आता हे तर पुढेच कळेल की आमदार शिर्केने विक्रांतची सुपारी दिली आहे की मग दुसऱ्या कोणाची, हे तर काही दिवसानंतरच आपल्याला कळणार आहे. इकडे ऊर्जा ही सोनालीच्या आईला समजावून सांगते, ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुमची केस मी हातात घेतली आहे आणि मी तुम्हाला वचन देते, मी तुम्हाला आणि सोनालीला न्याय मिळवून देणार आणि त्या फॅक्टरी मालकाला आणि जे कोणी जबाबदार आहे
त्यांना शिक्षा मिळवून देणारच. आता आपण रडायचं नाही, हिंमत धरायची, कारण हिमतीने सगळं काही साध्य होऊ शकतं. आपण घाबरलो तर आपण कायम मागे राहून जाऊ, आपण काहीच करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तर ही बाई म्हणते, ताई आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही काय लढणार, आमच्यात ताकद नाही आहे, म्हणून तर आम्ही तुमच्याकडे आलो आहे. तर ऊर्जा म्हणते, तसंच मला म्हणायचं आहे की तुमची साथ असेल तरच मी लढू शकते, कारण ही लढाई तुमची आहे आणि एक वकील म्हणून मी फक्त तुमची साथ देऊ शकते, कोर्टात बोलू शकते, पण बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला माझी मदत करावी लागेल. आता तुम्ही मला सांगा की ती फॅक्टरी कुठे आहे, त्या फॅक्टरीचा मालक कुठे आहे? तर ही बाई सांगते, ते तर मला काही माहीत नाही आहे. ऊर्जा विचारते, असं कसं? तुम्हाला थोडंफार तर माहीत पाहिजे ना की ते पाणी कोठून येतं, त्या फॅक्टरीचा मालक कोण आहे? ही बाई सांगते, नाही नाही, ते मला काही माहीत नाही. ऊर्जा म्हणते, जर असं असेल ना तर मला हे सगळं शोधून काढावं लागेल. भावनेच्या भरात मी काहीच करू शकत नाही, आधी आपल्याला पुरावे शोधावे लागतील. तर ही बाई म्हणते, ताई तुम्ही सुद्धा घाबरलात का? तुम्ही आमची मदत नाही करणार का? ऊर्जा म्हणते, नाही ताई, मला असं नव्हतं म्हणायचं. मी एवढं सांगतेय की ते कोर्ट आहे, तेथे आपण रडलं किंवा काही सांगितलं ना तरी कोर्ट ऐकत नाही. त्यांना पुरावे लागतात, ठोस पुरावे लागतात, तेव्हाच गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते, नाहीतर आपली केस ही कोर्टात टिकणारच नाही. त्यामुळे आधी आपल्याला ठोस पुरावे शोधून काढावे लागतील, त्यानंतरच मी तुमची काही मदत करू शकते. ही बाई म्हणते, ठीक आहे ताई. ऊर्जा विचारते, तुमचा काही नंबर आहे का, मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल? तर ही बाई सांगते, नाही माझा तर कोणता नंबर नाही आहे, तुमचा नंबर मला द्या ना, मी तुम्हाला कॉल करेल. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. आणि ऊर्जा या बाईला आपला नंबर लिहून देते आणि सांगते की तुम्ही मला कधीही कॉल करू शकता, चला मग आता या. आणि ही बाई थँक्यू म्हणून तेथून निघून जाते. आणि तेवढ्यात ऊर्जाला शौर्यचा कॉल येतो. ऊर्जा फोन उचलते आणि म्हणते, बरं झालं शौर्य तू मला कॉल केलास, कारण मी तुलाच कॉल करणार होते, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. शौर्य म्हणतो, अरे वा, माझी बायको मला कॉल करणार होती, मला तर वाटलं तीर्थाची काळजी, आईचा चहा, सगळ्यांचा नाश्ता, सगळ्यांचा डबा, यामध्ये माझ्या बायकोला कोण शौर्य, कुठला शौर्य आठवतच नसेल. आणि एकदा का कोर्टात गेली, मग तर काय, कोर्टात ऊर्जा शिंदे म्हटल्यावर सगळे त्यांच्या मागे मागेच, त्यांना काय माझ्यासाठी वेळच नसेल. ऊर्जा म्हणते, शौर्य बस झालं बरं का आता. तर शौर्य म्हणतो, एक तर माझे डॅड मला वकील समजतात की क्लर्क समजतात तेच कळत नाही, त्यांनी मला इतक्या फाईल्स दिल्या आहेत ना आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करायला लावलं आहे, सकाळपासून तेच करतोय मी. ऊर्जा म्हणते, माझं ऐकशील का, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. शौर्य म्हणतो, नाही ऐकणार. आता आपण लंचला भेटणार आहोत, अर्ध्या तासात मी तुला कोर्टाच्या बाहेरून पिकअप करतो. ऊर्जा म्हणते, मला खूप काम आहे. शौर्य म्हणतो, मला काही घेणं देणं नाही आहे, मी तुला भेटल्याशिवाय रिलॅक्स होणार नाही आणि मला कामसुद्धा जमणार नाही, त्यामुळे अर्ध्या तासात मी कोर्टाच्या बाहेर येतोय तुला पिकअप करायला. ऊर्जा म्हणते, नाही अर्ध्या तासात नाही, थोड्या वेळाने ये, मला एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं तरी करू दे. शौर्य म्हणतो, ठीक आहे, मी तुला पिकअप करतो, आपण भेटूया. ऊर्जा तेथून निघते, फोन कट करते. तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि शौर्यला विचारतो, सगळ्या फाईलचं डॉक्युमेंटेशन करून झालं का? शौर्य सांगतो, हो झालंय डॅड, ऑलमोस्ट झालंय, थोडंफार राहिलंय. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, ते काम बाजूला ठेव, ही एक महत्त्वाची फाईल आहे, उद्या ऑन बोर्ड येणार आहे, ते सगळं डॉक्युमेंटेशन करून घे. शौर्य म्हणतो, ठीक आहे डॅड, मी तेवढं करतो, परंतु मी काय विचारत होतो, आज मला लंचला जायचं आहे. तर हर्षवर्धन सांगतो, येथेच लंच मागून घे, आपल्याला कुठेही बाहेर जाता येणार नाही, आज खूप काम आहे. शौर्य म्हणतो, पण डॅड फक्त थोडा वेळ. पण हर्षवर्धन काही बोलणार, एवढ्यात हर्षवर्धनच्या मोबाईलवर रिंग वाजते आणि तेथे लिहिलेलं असतं, प्रायव्हेट नंबर, नाव वगैरे काही नसतं. आणि हे पाहून हर्षवर्धन दचकतो, घाबरतो. शौर्यसुद्धा त्याच्या मोबाईलकडे पाहत असतो आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जाकडे आणखीन एक डेंजरस केस आली आहे, तर दुसरीकडे ऊर्जा आणि शौर्य यांच्याबद्दल काहीतरी कटकारस्थान सुरू आहे असंच दिसतंय. आमदार शिर्के कोणाला तरी सुपारी देतोय आणि गँगरीनबद्दल बोलतोय. आता काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हर्षवर्धनची काहीतरी वेगळंच चालू असणार आहे. तो काय कटकारस्थान करतोय त्याचं त्यालाच माहिती आहे,
पण इकडे विक्रांतला ऊर्जा रस्त्यावर उभी दिसणार आणि तो आपल्या मित्राला म्हणेल, आज मी हिला काही सोडणार नाही, हिने मला खूप त्रास दिलाय, आज मी हिचा खेळ खल्लास करणार. कारण हिला त्रास झाला मग त्या शौर्यला त्रास होईल, शौर्यला त्रास झाला मग त्या तीर्थाला त्रास होईल आणि तीर्थाला त्रास झाला की मग त्या हर्षवर्धनला त्रास होईल. मला त्या जहागीरदार कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे असं म्हणून विक्रांत चक्क गाडीत बसणार, आपली गाडी सुरू करणार आणि तो ऊर्जाच्या दिशेने गाडी पळवायला लागेल. म्हणजे ऊर्जाला गाडीने उडवण्याचा, तिला गाडीखाली चिरडण्याचा या विक्रांतचा डाव आहे. आता खरंच ऊर्जा या गाडीखाली चिरडली जाणार का? विक्रांतने जे ठरवलंय ते होईल का? हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि पुढील एपिसोड पाहायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.